पुण्यात घर घेण्यासाठी आजची मार्केट कंडिशन काय आहे हे माहिती आहे का तुम्हाला? सध्या पुण्यामध्ये प्रॉपर्टी रेट झपाट्याने वाढत आहे. वाकड, बाणेर, बालेवाडी, वाघोली हीच योग्य वेळ आहे फेब्रुवारी मार्च मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी. कारण तर तुम्हाला माहितीच असेल, कारण की गव्हर्नमेंटने ऑलरेडी 10% रेडी रेकनर रेट वाढवलेले आहे. त्यानंतर बजेट डिक्लेअर झालं आहे. जे काही कन्स्ट्रक्शन साठी मटेरियल यूज होणार आहे त्याचे रेट्स ऑटोमॅटिकली वाढत आहेत. त्यामुळे एप्रिल नंतर जर तुम्ही प्रॉपर्टी खरेदी करणार असाल तर कमीत कमी आत्ताच्या प्राइस मध्ये आणि एप्रिलच्या प्राइस मध्ये 20% तरी हाईक झालेली नक्कीच तुम्हाला जाणवेल. पुण्यातील डेव्हलपमेंट बद्दल सांगायचं झालं, पुण्यामध्ये खूप सारे मोठमोठे प्रोजेक्ट्स आलेले आहेत. जसे की इऑन IT पार्क आहे, वर्ल्ड ट्रेड सेंटर्स आहेत, मोठमोठ्या इंटरनॅशनल बँक्स पुण्यामध्ये आलेल्या आहेत. IT हब खूप झपाट्याने वाढत आहे. मेट्रो स्टेशन्स आहेत, त्यानंतर रिंग रोड्स आहेत. या सगळ्यांमुळे पुण्यामध्ये खूप झपाट्याने प्रगती होत आहे आणि याच कारणामुळे पुण्यामधील रिअल इस्टेटचे रेट्स हे कंटिन्यू वाढत आहेत. ती योग्य वेळ आहे पुण्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी. कारण तुम्ही पाहाल तर येत्याच काळात प्रॉपर्टीचे रेट हे खूप झपाट्याने वाढत आहे. आत्ताच तुम्ही तुमच्या आवडीचा फ्लॅट किंवा तुमच्या आवडीची प्रॉपर्टी बुक करा, कारण की तुम्हाला काही येत्या 2 महिन्यामध्येच किंवा 4 महिन्यामध्येच तुम्हाला जाणवेल की प्रॉपर्टीचे रेट कमीत कमी 20 ते 25% वाढलेले असतील. तुम्हाला पुण्यामध्ये कोणत्या लोकेशनला इन्व्हेस्टमेंट करायची आहे हे आम्हाला कमेंट मध्ये नक्कीच कळवा. त्यामध्ये आम्ही तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करू व अशाच माहितीसाठी एलिटेकर्सला फॉलो करा.